मग तेव्हाच आपण म्हणतो धन्य मानव संचित. वाईट असल्यावर महाराजांचं धन्य आपले संचित म्हणाल का? एखादा एवढा जन्मच बाळाला काढून जायला ते म्हणता धन्य मानला आपले संचित सर्वच काढ म्हणून का नाही म्हणून तसंच. पण महाराजच्या तुकाराम महाराजच्या जीवनात पाहण्यात तुम्ही धन्याच्या मानण्याची वाटत नाही. कारण का? तुकाराम महाराजची परिस्थिती कशी होती? आम्ही सदैव महाराजची परिस्थिती अशी असल्यामुळे महाराज म्हणतात धन्याची माने आपले संचित. प्रारब्धात जे भेटते तेच मिळते. पण पहा आपण जर म्हणलं प्रारब्ध बदलवतो तर बदलता येत नाही. कोणाचीच ताकद नाही. प्रारब्ध बदलाची कोणाची ताकद नाही. हा तुम्ही संतांच्या शरण गेले संतांना शरण गेले संत बदलू शकता असंही नाही म्हणत आपण. प्रारब्ध बदलणार नाही. काही प्रमाणात संतांचा अधिकार आहे पण प्रारब्ध बदलत नाही. एक प्रारब्ध बदलवायला गेलं खूप श्रीमंत होतं श्रीमंत होतं खूप प्रारब्ध आपण हे एवढी मोठी श्रीमंत झाली एवढी का करायचं आहे का करायचं आहे. पण हे श्रीमंती काही करायचं आहे डबलच भेटलेले काही करायचं आहे डबलच भेटेल. एका जणाने विचारलं त्यानं म्हणे मला गरीब व्हायचा आहे. हे श्रीमंत म्हणजे गरीब व्हायचा आहे. गरीब व्हायचा आहे म्हणून आता का करू ती एका जणाने सांगितलं म्हणजे राजाची खोडी कर. समजा आपण प्रधानमंत्र्याने काही केलं समजा प्रधानमंत्र्याने जर आपण मिळवायची कोशिश केली काही म्हणजे काही करा तुम्ही प्रधानमंत्र्याच्या खोड्या करा आपलं काय राहील जेवढं जाईल ना ते सगळं हे होऊन जाईल. ह्यामुळे राजाची खोडी कर म्हणे तू तर राजा तुला घरी येतो की तू ती काय पाहिजे असं का म्हणजे ठीक आहे. राज्य दरबारात अशी राज्यसभा चालू असताना त्यानं काय केलं घर केलं आपल्या पायातला जोडा काढला ज्या हल्लावला आणि राजावर एका जोड्यात राजाला मुकुट खाली पडला. जसा मुकुट खाली पडला तसे शिपाई धरले धावा पकडा आले धरला धरल्यावर राजा खालू पायते तर खास मुकुटात का होता सर्व साफ होता त्या मुकुटात. म्हणजे राजा थांबा 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 का किती अंतर त्यांनी आहे म्हणे. हा याने पुढून माहित होतं म्हणजे मुकुटात साफ आहे म्हणजे बसला असतं तर निघलं असतं म्हणे. खूप बहादर कामगिरी केली. गेले 5 गाव दान ज्याला काय होतं गरीब व्हायला पुन्हा 5 गाव दान भेटले. वापस आलं दिसून बसलं अजून म्हणतो हे बघ रे का झालं जमलं नाही म्हणे गेलो होतो म्हणे भिकारी व्हायला अजून 5 गाव भेटले. आता याचं टेन्शन आलं म्हणे आता एक काम करतो त्यांनी आता राजाचा अपमान केला तर ते जमलं नाही. राजाचा अपमान साऱ्याला सहन होते म्हणजे त्याच्या बायकोचा अपमान करणे. आता तुम्ही सांगा बायकोचा अपमान कोणाला सहन होते. एकदा भावाचा होईल
सगळ्याचा अजून बायकोचा अपमान वगैरे सहन होणारे आपल्या बायको त्याच्या बायकोला काय बोलण्यावर तो संतापते आता म्हणजे तू त्याच्या राणीचा अपमान करतो. आता राणीचा अपमान करून तो कसा राणीपर्यंत कसा जाऊ म्हणे साठी असून जा म्हणे यानं घातली साडी आणि गेला राजदरबाराला असा मुकुट करून. तर मग राणी कुठे आहे राणी कुठे तर राणी होती बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेली होती. जेमतेम आंघोळ करायला राणी बाथरूम मध्ये गेली. हे आपलं भोगत घेऊन गेलं आणि ते बाथरूम मध्ये जेव्हा राणी आंघोळ करत असते दोन्ही हात धरले राणी खिचली बाहेर. दाशामध्ये हाना पकडा मारा. दाशा जसा धरला हे माणूस नाही माणूस आहे बाई नाही माणूस आहे कसा दाशाने पकडला तशीच बाथरूमचं भीतरून पडली खाली. बाथरूमची भीतरून पडली खाली. मग राणीने सांगितलं सगळं राजा म्हणे वा वा तू ह्या पहिले म्हणे सरळ बाथरूम वाचवलं म्हणे आता मला म्हणे भीती पडली असती तर राणी राहिली नसती का म्हणे नाही राणी राहिली नसती म्हणे तुम्ही खूप उपकार केले अजून तुला जहाज लावला. आता सांगा हे काय गेलं होतं भिकारी झालं प्रारंभात होऊ का नाही होईल. तसंच महाराज म्हणतात धन्य मी मानणं आपले संचित. पण महाराज सदैव सोडले गौरी येतात चोरलाती जाऊ पिंटी भुके कुत्रे घर राहते. महाराजांची परिस्थिती खालावली होती. स्त्री एवं अन्न दुष्काळे अतिला द्रव्य नेला मान. तुकाराम महाराजांचा मानही नव्हता गावात. तुकाराम महाराजची पहिली पत्नी स्त्री एक अनन्न करता गेली. तुकाराम महाराज काही असे होते नाही तुम्ही म्हणाल काय अशी परिस्थिती. तुकाराम महाराज एवढे श्रीमंत होते पहिले एवढे श्रीमंत केवढे आता 400-500 वर्षाच्या काळात ज्याच्याजवळ 52 लाखाची इस्टेट असेल तर तो घ्या अंबाडी कागद केल्याकडून 500 वर्षाच्या अगोदर जर 52 लाखाची सावकारी होती आता कोण आहे त्याच्यासमोर एवढा होता. तर समाजाला दुष्काळ पडला दुष्काळामध्ये सगळं गेलं सगळं दान करून टाकलं एकाही कर्ज मागितलं नाही. मग सगळं कर्ज कसं केलं तुम्ही मनात मागितलं नाही. मग तुकाराम महाराज वसूल नाही केलं. तुकाराम महाराज जरी कर्ज दिलं होतं ते वसूल नाही झालं पण आता वसूल राहिलं. तुकाराम महाराज जेवढी कर्ज वाटलं होतं ना तेवढे आता हे तिकडे कीर्तनकार टाळकरी माळकरी सगळे कीर्तनकार एका कीर्तनाची 1-1 लाख 2-2 लाख 3-3 लाख सगळं ह्या व्याज तुकाराम महाराजचं सगळं वसूल चालू आहे. 52 लाखाचं कर्ज आता सगळं कीर्तनकार भागवत काय वसूल करून राहिले. मग महाराज तेव्हा एवढी असताना ते दुष्काळात गेलो. स्त्रिया कर्ज न करता येईल आम्ही स्वतः वसूल के चौडी येतात चोर जाते. तुकाराम महाराज रस्त्याने दिसले चोर पळत होते असे साईडनं चोरांनी हे होतं का हे आपल्याला एवढी परिस्थिती खराब होती. जाऊन पुरती भिके कुत्रे घर राखाती. घरात कुत्रे राहते कुत्रे घराले लाईटाचं काम नव्हतं तिला उजीड पडत होता. एवढी परिस्थिती असताना महाराज म्हणतात धन्य मी मानिन आपले संचित. का म्हणतात आपले संचित धन्य मानिन तर महाराज
धन्य मानेन आपलं संचित. एवढी जर आपल्याला परिस्थिती, आपल्याला खाल नाही भेटलं, आपल्याला द्रव्याला मान, गावात जर मान नसला, तुकाराम महाराजाने म्हशी गेली तर अंबाजी भावानं काठीने मारलं, तर मान होता का? नाही. द्रव्यही नव्हतं, मानही नव्हतं, तरी तुकाराम महाराज का म्हणतात धन्य मी मानेन आपले संचित. ह्या कलियुगात म्हणतात धन्य मी मानेन आपले संचित. एवढं असताना मी का म्हणतात राही संचित कशा काय राहील तुझी नाही नामावर प्रीत राहील म्हणजे धन्यता. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही पहा काही युगाचे साधना आहे. तसं तुकाराम महाराज पाच चार युगात भक्त देवाचे आणि चारही युगात काय होतं? एकच साधन होतं. कोणतं? नामस्मरण. तुम्ही पहा ज्यावेळेस हिरण्यकश्यप होता त्यावेळेस तुकाराम महाराज कोणाच्या रूपात होते? प्रल्हादाच्या रूपात. तर काय केलं त्यानं? त्यावेळेस तप जप करावं लागतं त्या युगात, तेव्हा देवाची प्राप्ती होती. जप तप कर्म करायचं होत होतं तर तेव्हा देवाची प्राप्ती होती ना. त्यावेळेस देवाची प्राप्ती त्यावेळेस होती, कशी होती. पण तरी तुकाराम प्रल्हादाला काय केलं? नारायण नारायण त्यावेळेला नामस्मरण केलं तरी देवाची नृसिंह भगवंताची प्राप्ती झाली. मग त्यानंतर राम अवतार पहा. राम अवतारात तुकाराम महाराज रामही अवतारात होते. तर कोण्या रूपात होते? अंगद रूपात होते. त्यावेळेस का श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. त्यावेळेस नामस्मरण. नंतर श्रीकृष्ण जन्म झाला. कृष्ण अवतार. कृष्ण अवतारात काय? तुकाराम महाराज कोण होते? उद्धव होते.
त्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ त्याही युगात नामस्मरण. मग काय झालं? कलियुगात कोणाच्या रूपात आले तुकाराम महाराज? कलियुगातला भक्त नामदेवाचा. आणि नामदेवानं काय प्रतिज्ञा केली? शतकोटी तुझे करीन अभंग. म्हणजे तुकाराम नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली की मी 100 कोटी अभंग लिहीन. पण काही कारणास्तव आता कलियुगाच्या याच्यात महाराजाने ते काही शतकोटी अभंग त्याचे लिहिलं नाही झाले. सगळे बसले होते नामदेवाच्या घरचे, सगळे 14 पिटाई गोंधाई सगळे अभंग आहे, सगळ्याचे अभंग आहे. तरी पण शतकोटी नाही झाले. अर्धवट टाकून अर्धवट काम टाकून नामदेव महाराज निघून गेले. पण देवानं पुन्हा अवतार घेतला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा ऐकूनिया. मग नामदेव पुन्हा तुकाराम महाराजच्या रूपात आले आणि अभंग रचना केली. मग महाराज म्हणतात धन्य मी माने आपले संचित राहिलीचे पीठ तुझे नाही. कारण का कलियुगात काय श्रेष्ठ आहे? कलियुगात जप तप काही नाही. तुम्ही म्हणा कलियुगात जप तप केल्याने देव भेटते. कारण का आयुष्य मर्यादा तेवढी नाही आहे. जप एका पायावर लागते, एक मांडीने हवी द्यायला लागत. तप करताना जप तप करताना मांडी नाही. आता मग लोक कोण झाले जप तप करायसाठी? आता तुम्ही पहा ते बाबाजी सांगते ना, एक लोटा जल सब समस्या का हल सांगते महाराज. बरं आहे त्याने चांगलं केलं, सांगितलं तो ज्या देवाला 15-15 दिवस महादेवाला पाणी लागत होतं त्याच्यावर पाणी टाकून चालू आहे. असं चिला चढतो, आता चिला चढून चालू आहे त्याच्यावर. जो आला ते पाहिजे का तिचा बेल भेटते, ठेवून नसेल तिचा बेल भेटते. मग सीधा जे काही आहे तिथं नाही भक्त आहे दुसरी तयार करायची मंदिरा. एक लोटा जल सब समस्या का हल. तो काय कोणता तरी मंत्र आहे द्यायचा, श्री शिवाय नमस्ते असा काहीतरी मंत्र आहे. सगळं चांगलं आहे. एवढी कृपा झाली विश्राजीची का जिथं शिवमंदिर नव्हतं तर तिथं शिवमंदिर कमी झाले भागवताचे. आता शिवपुराण पाहिजे ते. आता आम्ही दोघे पाहिजे 2-3 ठिकाणी नेहमी कार्यक्रम करत नाही. महाराज यंदाला जमत ते महाराज मोठ्याला भागवत आले. यावर्षी बायांचे शिवपुराण वाला म्हणते बायाचं म्हणणं म्हणते का शिवपुराण पाहिजे आपल्याला. कारण काय एक लोटाचं सब समस्या का. आता तुम्ही पहा हे जप तप कर्म काही केलं याला देव भेटणार नाही तुम्हाला. मग तुम्ही मला हे आहे काय त्याच्या कलियुगात? एक साधना आहे. साधनेला का प्राप्त करासाठी आहे, पण देव भेटण्यासाठी नाही आहे. तुम्ही महाराज म्हणता ना एक लोटा जल सब समस्या का हल. म्हणजे तुम्हाला जर समस्या असेल कोणाचं का दुखते ना, कोणाचं का दुखते ना, कोणाचं काही दुखते, कोणाला नोकरी नाही लागत, कोणाला बायको नाही भेटत ना, कोणाला काही नाही, तर मग का करा एक लोटा जल. ते महाराष्ट्राचे मंगळवार के दिन ये करिए, उसमें जल डालिए, उसमें धतूरी का पीठ डालिए, अब आपका काम तमाम हो जाएगा. मेरे को हिंदी आती है लेकिन दूसरी वो हेलपटा खाती है. बताया कभी
मग ते सब समस्या का हल त्याने सांगितलं काय समस्या असं तेव्हा समस्याचा हल जेव्हा भेटणार आहे तुमच्या त्याच्या पाणी टाकल्याने जेव्हा नाही भेटत देवाची प्राप्ती नाही होणार तुमचं पुण्य नाही होणार तुमची समस्या असून तुम्ही कोणत्या रीतीनं करता देव भेटल्या पाहिजे पाणी टाकतो का आपण एक लोटाच्या देव भेटल्या पाहिजे गेलो का आपण कधीतरी गेलो का सांगा तुम्ही आपली कोणती तरी समस्या असते आपण का महाराजने काय करतो भैया मेरा बेटे को नौकरी नहीं लग रही है तो जा बेटा एक लोटाच्या डाल दे मग एक लोटाचं काय साठी केलं आपण कोणाला नोकरी लागल्या पाहिजे बसून मग कलियुगात गेले ना कलियुगात का म्हणते महाराज कलियुगात जप केल्यानं तप केल्यानं देव भेटणार एका जन्माच्या पुण्याने विठ्ठल दोषर तर कलियुगामध्ये करावे कीर्तन केले नारायण देव भेटी तुम्ही म्हणा तुम्हीच कीर्तन करून राहिले आम्ही बसलोच आहे मग तुम्हाला देव भेटल कीर्तन करणे म्हणजे हे कीर्तन करणे नाही भक्ती आहे श्रवण कीर्तन असे आठ प्रकारच्या भक्ती आहे पण तुम्ही का करून राहिले हे श्रवण करणं हे भक्तीच आहे म्हणून म्हणतो आज तर जाऊ आज पहिला दिवस आहे पण जेव्हा बी आमच्याकडे काही उजवण आहे नाही विठ्ठल विठ्ठली आम्ही म्हणतो हे म्हणतो तुम्ही मस्त पाहता विठ्ठली काही म्हणा टाळी नाही वर्गा एखादी बाई टाळ्या वाजवते दुःखी राहते एखाद्या टाळ्या वाजवते दुःखी राहते विठ्ठल म्हणत नाही एखादा विठ्ठल म्हणते तर हातच खाली येते आम्ही जेव्हा म्हणतो ना तरी इथं तुमची भक्तीच चालू आहे कारण का हे सगळं देवाची तिकडे लिहून आहे का 2 तास ह्या काही इथं बसल्या होत्या याचा काळ चांगला गेला आता जे काही बाकीची जिकडे आहे त्याचाही लिहून आहे का ह्या एवढा काळ कोणी आता टीव्हीवर पडतं कोणी तिकडे याच्यामध्ये असं कोणी इकडे आपल्या ठिकाणी असं बाहेर मला कुठे म्हणून तुमचा जर एवढा काळ आहे ना तो तुमचा हे चांगल्या मोजल्या जाईल आणि त्याचा जो काळ चालू आहे ना त्याच्यावर मग यमाची पडते होते तेव्हा समजते तिकडे मला 3 जोडीची तोडीची विष्णू यमाचे निकर बहुसार म्हणजे हे नामस्मरण करताय आपण तुमचं पुण्यच आहे कारण का इथे आले पुण्य लागते पुण्याशिवाय मंदिरात कोणी नाही तुम्ही पहा कारण का ज्याने समजते देव कळते थोड मंदिरात येते ज्याने बुद्धी आहे तो निर्बुद्ध जर सगळे कळलं असतं तर इथं कीर्तनात कोण येते माणसं येते ना कीर्तनात माणसंच येते तुम्हाला दिसते का गाई म्हशी दिसते का नाही मग जे कीर्तनात येते ते माणसं आपले संचित राहिली कीर्तन तुझे नामी नामावर होता मी पा कलियुगाचा सांगून राहिलो तो मग कलियुगात नाम श्रेष्ठ आहे आणि कलियुगात नाम श्रेष्ठ ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या काय म्हणते महाराज माझ्या मुखात नामस्मरण आहे नेहमी नामस्मरण करायचं बरोबर महाराज नामस्मरण करणं कलियुगात खरं पुण्य आहे तुम्ही पहा तुम्ही सतत नामस्मरण करा आपल्याला वाटतं का नामस्मरण आजकाल लोकांना काय पाहिजे नामस्मरण केल्यावर नाही घडत नाही म्हणते का आजकाल लोकांना कसं पाहिजे ह्या देवाची प्राप्ती केली हे तपस्या केली नको हे केलं कधी धन वाढलं पाहिजे हे वाढलं पाहिजे पोरग झालं तेवढं मोठ्या येतं करून पण नामस्मरण कलियुगात काय कलियुगात नामस्मरण आहे
म्हणून महाराज म्हणतात धन्य ती मानिना आपले संचित राहिली प्रीत तुझे नाम घ्यावे आपल्याला. एका तरी नामाचा आपल्या गुरुदेव मंत्र दिला असेल याचा नाम जप करा, नाम जप करा, सगळं करत. पण नामस्मरण कसं पाहिजे, केलं का नामस्मरण कसं. आता आपला कसं टाइमपास नामस्मरण चालते, हरिपाठ चालू आहे, हरिमुखे म्हणा, सुंदरचे ध्यान करकटावरी भाजी हरिपाठ तुझे हात घडा काशीत तमवला देवाचे नाव वाचन होते मुक्तीचारी साधे मी कमी टाकतो काल जास्त घालतो तुम्ही संसाराची झालं. हा तुम्ही शेणावर जाते मग जाती वळणी व भगवती सदा नारायण उच्चार नामाचा तेथे काही काळाचा रिग नाही. जास्त इष्ट माझ्या गावाला भाजी वळवलं याची मग ते काय नामस्मरण. तुकाराम महाराज नामस्मरण कसा होता, जिनगी हाची धंदा गोविंदा नामस्मरण करणं हा धर्म आहे. मग आपण म्हणून नामस्मरण करत राहिलं तर मग बाकीचं काम धंदे नामस्मरण करत राहिलं तर मग हे स्वयंपाक आहे हे आहे. तुकाराम त्याच्यातील वेगळा कामामध्ये काम तुम्ही कामातही रामनाम करू शकता आणि असंही करू शकता. म्हणून नामस्मरण आले तर महाराज म्हणतात धन्य मी वाटते आपण संत तू घेणार नामस्मरण सतत चालतं. तुकाराम महाराजचं नामस्मरण कसं होतं, तुकाराम महाराज सतत नामस्मरण करत होते. आता एवढं त्याचं हे झाले कीर्ती गेली, नामस्मरण सांगतो कसं करायचं. कीर्ती गेली तर तिथं काही कसं काय त्या काळात काही लोकांनी खपत नव्हतं. तुकाराम महाराजचं एवढं हे एक काशीचा पंडित आला तुकाराम महाराजांना भेटला आणि ह्या एवढं नामस्मरण एवढी मोठी कीर्ती आहे याची त्याच्याची आता याची तर आपण हेच पहा. म्हणून तो पंडित आला तर विद्वान पंडित होता, वेदमुख पाठ मला होता. तर तुकाराम महाराजच्या घरी आला. तुकाराम महाराजच्या घरी आले आणि तुकाराम महाराजच्या जिजाबाई हेच का तुकाराम महाराजचं घर हो पराकडे पाहिजे हे असं कुठे गेले तुकाराम महाराज म्हणून त्यानं आता गाठा लिहिणं चालू केली, हे चालू केलं हे चालू केलं चाललं तो गेले तर जिजाबाई घरी गेले इकडे गेले बाहेर दिसते असं काम नाही. थोड्या वेळी थांबवले म्हणजे वेळ मी विद्वान पंडित आहे म्हणजे विद्वान पंडित आहे मी मला वेळ नाही चालू नाही. आता हे तुकाराम महाराज जिकडे कोण्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने गेले तुकाराम महाराजकडे हे पंडित तिकडेच गेले. पंडित गेले असते तुकाराम महाराज स्वच्छ विधीने बसता तुकाराम महाराज चालू विठ्ठल 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 ह्या ठिकाणी म्हणता येते शौचालयात आपण म्हणतो का आपलं तर मोबाईलमध्ये काय तिथं हिंदीमध्ये आपली देवाची बातमी तरी जमत नाही. आजकाल लोक संडासात गेले का आता मी पाहिलं काही काही पूर्व मोबाईल त्याच्यात नेला का 2-1 घंटा बसतील. आता हे बसण्याची जागा होय का मी खूप लक्ष ठेवत राहतो. आता हे 1.5 घंटा तिथं बसण्याची जागा आहे, मोबाईल खेळायची जागा होते तिथं 1.5 घंटा गेले काय होते काय नाही समजत नाही. मग गेले काही सगळं जवळ मोबाईल नाही समजा 3 घंटा हे काही बसण्याची जागा आहे का जिथं बसत तिथं नाही बसणार समजा 3 घंटा मोबाईल. मग नामस्मरण तिथेही करता येत नाही तरी तुकाराम महाराज तिथे नामस्मरण चालूच होतं आणि तिथं पाहिजे तुकाराम महाराज अशा ठिकाणी तुकाराम महाराजचं संस्कृती अडकून बाहेर आहे म्हणजे तुमची कीर्ती खूप ऐकू आलं तुम्हाला एवढी अकल नाही म्हणे का अशा ठिकाणी नामस्मरण करूच नये. तुकाराम महाराज
मला येत नाही म्हणे, माझी जीभ कशी आहे म्हणे का हे मारतच नाही माझी पंडित असतं शिकवता का म्हणून तू स्वतःवर वाच्य झाली ती म्हणून शिकवत. मग ह्या पंडिताला का केलं, धरली तुकाराम महाराजची जीभ आणि बोलली म्हणे आता करत नामस्मरण. प्रकार काय झाला, तुकाराम महाराजच्या विठ्ठल 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 महाराज म्हणतात तुकाराम महाराजची जीभ जरी बोलली तरी त्याच्या रोमाला विठ्ठल लागलं. एवढं नामस्मरण केलं तुकाराम महाराज. मग महाराज धन्य नाही माहिती आपण संचित राहिले ते तुझे नाही तर साधक म्हणणारा धन्य मानता तुम्ही संचित आणि पीठही तुमचे राहिलं तर याचा फायदा काय दुसरं आपल्या सगळ्याला कशाचं देव आहे, सगळ्याला कशाचं देव आहे, तुम्हाला कशाचं देव आहे, तुम्ही कोणाला घेता यायले मला कोणाला म्हणतो काही काही म्हणाले काय काय एका हजाराने विचारलं काय घेतात तू कोणाला घेतले म्हणे मी म्हणे मा घरची घेतो म्हणे. तसं नाही, सगळ्याला कशाचं देव आहे, सगळ्याला कशाचं देव आहे, काळाचं देव आहे. सगळ्याला वाटतं का मी काळाच्या तडाख्यात सापडलो. तुकाराम महाराज धन्य झाला होता म्हणते याची संजय नाही का म्हणते न पडे या बाई काळा हाती. कारण का काळ आपल्यावर घडी घडी काळ वाट्याची पाय सगळ्याला घेवाय काळातून काळ आपल्यावर कसा टक्का कपून बसला कपून. कशाप्रमाणे जसा मांजर उंदरावर बोक्याला टपून तसा आपल्यावर काळ बसला आहे. कधी आपण काळाच्या तळ्यात सापडू तर काही नाही. पण काही काही पाहणं कोण का काळ काही नाही काळ का म्हणते काही काही उंदराची पिके पाहून उंदराची पिके कुणी उड्या मारत होतो. काही काही किती सांगा बापू असं नको करू बापू तसं नको करू तरी ते करते. बापू येऊ नको रे हे तरी ते बापू असं नको करू तरी तसं ते उंदराचं तुम्ही तसंच करेल. माझं म्हणजे जास्त उड्या नको माझं पोके येईल खाऊन घेईल. आता हे उड्या मारता मारता का झालं, उड्या मारता मारता एक ग्लास ठेवला एका घरामध्ये पिऊन त्याच्यात थोडीशी राहिली होती अर्धी ते त्या ग्लासात पडलं. ते ग्लासात पडलं आणि त्याच्या टोप्याला लागली थोडीशी. त्याची काय जास्त उड्या नको मारून माझं आता इथे लागली होती. लागल्यावर हे असेच करते माझं तर आपली जास्ती
अरे बोक्या एक बोक्या बोक्याने पाहून मी त्याच्या तोंडाला लागली होती ना बोक्याने पाहून घेईन आता मांजर मांजर आली म्हणून मांजर तुझ्याशी थांब म्हणे घरला उचलला एकाच त्याच्यात तसा काळ आपल्या कपला आहे घडी घडी काळ याची वाट पाहिजे किती आहे उगाच मग महाराज म्हणतात जर पहिल्या पायी काळ हाती मग काळ आपल्याला जर हाकलाचा असला कारण काळ हाकलाचा आहे तर मग काळ कसा हाकलाचा तुका म्हणे काळ काळ जर आपल्याला पकडतो त्याला हाकला जायचा कसा अधिक मास होता अधिक मास अधिक मासात कोणाला घरी जवळ आमचे ना अधिक मासात मुलीने जवळ बोलावला जवळ बोलावला जवळ आला अधिक मासाने कपडे घेतले गेले काय तांब्याचं भांडं काय नोकरी घेतलं अधिक मासाचं आणि पाऊस तारखेला दोन-चार दिवसाला पाऊस तारखेला पूर्णाचा मग जवळ पाऊस तारखेला जवळ जावं जवळ तिथेच बसला जवळले तर थांबून 4-5 दिवस 4-5 दिवस वाट पाहिली जवळ 4-5 दिवसही नाही गेलं जवळ 15 दिवस राहिला 15 दिवस जवळ घरातच होता 15 दिवस बुडामध्ये तुला म्हणून जवळ थांबला जवळ तिकडे घरची वाट पाहून थांबून विचारतो जवळ कोण म्हणजे तुमच्या घरची वाट पाहून नाही घरची काही वाट पाहत नाही फोन करून बोलावून घेतो ते सासरा म्हणजे जात नाही तिकडे येणार पाहिजे जाऊ दे तुमच्या आता जवळ काय करणार राहायला झाला तिकडे 5 दिवसांनी घरावर पाणी ठेवावं लागणार म्हणजे पाटील पैसे म्हणजे काय ते पैसे म्हणजे जवळ घरी किती 3,000 काय ती खर्चाची विस्ताराची जवळची उधारी आहे पाटील म्हणजे जवळ राहिला तर राहिला घरात खाऊन राहिला जाऊन जरा उधारी करून ठेवली तू म्हणजे जा जवळ म्हणजे सासू काय म्हणते जवळ इमानात राहायचं सासूच्या मी नाही म्हणत अजून जवळ का तिकडे काही भांडण बिंडण झालं का नाही भांडण बिंडण काही घडलं नाही तर जवळ जा तरी बसावं म्हणा मग बुजावणे थांबवणे आता जवळ असं नाही जात ना शांततेनं आता जवळले बरोबर एक काम करून आज संध्याकाळी जुन्या काळाचा हे होतो दृष्टांत जुन्या काळातला मग कुठे काम करू नये एक काम करू नये संध्याकाळी जाऊन मस्त म्हणे बेसन भात आणि पोळी बनवून भाताचे मीठ नको टाकू म्हणे आणि बेसनाचे मीठ नको म्हणे एक काम करतो म्हणे मी सांगतो तसं करू नये बेसनाचे मीठ नाही मी तुला पोळीन म्हणे तर राखलं नको धरतो मी बोललो का तू फक्त दिवाळी गेलो तू पहिले टेंबा आहे ना देशी दारूचा टेंबा आहे कोणती देशी दारूची शिशी करा ना टेंबा वाट पुस्तक का मात्र तो टेंबा ह्या काळातला तो टेंबा म्हणजे तू फक्त एवढं काम नको म्हणे मी तुम्ही मीठ नाही टाकलं तुम्ही काता कोता होईल तू एक काम करतो म्हणे दिवाळी बसून चालली जातो म्हणे सगळं झालं तसं रात्री बेसन भात सगळं एकही मीठ नाही देवाली भेटला म्हणजे जवाई बा या जवाई बा जवायला पाहिजे आज चांगलं होतं बेटा म्हणजे आज बेसन भातावर मग जवळ घात घेतला सासऱ्याने घात घेतला एक जेवण चालू झालं जवळ मिटलं सासऱ्याने मिटलं सासरा
कावडे कधीपासून तुम्ही तो म्हणजे हे स्वयंपाक करायची समजत नाही का? म्हणजे जवळ आला आणि असं बेसन केलं म्हणजे बिया घ्यायचं तुम्हाला काय नाही मला काय करावं लागतं. झमकली दोघांची बयात झमकली थांब म्हणायला तुला लय युक्ती हे आहे म्हणजे लय युक्ता मारलाय खाल्ला म्हणजे तुला त्याला सवारल्या तर बाया या सवारल्या त्याला सवारल्या बाया सासऱ्यानं जसा मारा तशी बुडी उलटी दिवाळी जवळ पळाली. जशी बुडी पडली याला जवळची इकडी धरली ज्या बद्दल सोडा सासूबा सोडा सोडा सासरेबा सोडा सासरेबा काम सासरेबा म्हणे तुम्ही जवाई मगा देऊ नका म्हणे आज सासूने सोडत नाही. अहो सासूने जवाई जवाई लोक जवायचा बाप म्हणे तरी सोडत नाही. जसा कांदा आणि जवाई असा म्हणून महाराज म्हणतात तुकामध्ये काळा हाना तोंडावर मग काळाला हाणाचं असतं काळाला जर पकडत होतं मग शस्त्र कोणतं भेदभाव जरुनी घेतला प्रेमाचा मग काळावर जर विजय मिळाला महाराजांना म्हणतात तुम्ही तुमचं बरोबर आहे धन्य मी मायना आपले संगीत राहिली सतीचं तुझे नाम धन्य झालं याची संधी नाही न पडे या बाई काळा हाती. मग महाराज म्हणतात तुम्ही काळा हाती नाही पडणार मग करणार का तर ब्रह्मरस करू भोजन पद्धती संतांचे संगती सर्व काळ. कारण भोजनाचे प्रकार काय आहे ब्रह्मरसाचं भोजन आहे हे कुठे भेटतं इथे तिथे भेटतं का मंदिरावर गेला तर ब्रह्मरस भेटेल का मुद्रे सभे लग्नात भेटते का ब्रह्मरसाचं भोजन. आता तुम्ही कोणतं भोजन करून राहिले कीर्तनात का भेटते ब्रह्मरस भोजन करू भोजन पद्धती. मग कोण्या कारणास तो भेटून राहिले कोणाच्या संगतीत भेटून राहिलं संतांचे सर्व काळ म्हणजे महाराजांच्या संगतीत आपण आलो म्हणून हे ब्रह्मरसाचं भोजन आहे ना. श्री बालाजीचा भेद आहे. श्री बालाजीचा भेद समजलं तुम्हाला. श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे ला म्हणजे लाडू जी म्हणजे जिलबी समजा हे ब्रह्मरसाचं भोजन हे भोजन तिथेही भेटत पण हे भोजन तुम्हाला वाटतं का काही आपण इथे बसलो आहे काही घरची आठवण याची आठवण त्याची आठवण जे म्हणजे आपण इथे ब्रह्मरसाचं भोजन करतो पण हे कसं महाराज म्हणतात हे ब्रह्मरसाचं भोजन तिथे भेटते फक्त संतांचे संगती सर्व काळ. आणि हे ब्रह्मरसाचं भोजन असं आहे तुम्ही आता किती वर्ष झाली तर शब्द चालू आहे काही वर्ष झाली आता मध्ये इथं 11 वर्ष आहे त्या वर्षी पुढच्या वर्षी तत्वपूर्ती 16वी आमचा इथं यायचा म्हणजे पुढच्या वर्षी मला 12 वर्ष आणि जेव्हापासून मम्मी भाऊ हे सगळे पोरं आले आहे इथं कमिटीमध्ये त्याच्या अगोदरही आलो तुम्ही तसंही 13वं वर्ष होईल पण परंतु आता 12 वर्ष पण तुम्हाला असं वाटते का काही वाटतं का आपण कीर्तनाला